जातीपातीत वाटून रे, कष्ट केलेत माझ्या भीमाने, जातीपातीत वाटून रे, संविधान दिले भारताला, जातीपातीत वाटून रे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा व्याख्यान सोहळा आणि विद्यार्थ्यांचा म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, या औचित्यानं हा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला आणि त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. तर या कार्यक्रमासाठी ज्यावेळेस येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेचे पद्मविभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असतील आणि महात्मा फुले असतील, या तीन महामानवांच्या प्रतिमा इथे पाहिलं. खरं त्या फक्त प्रतिमा नाहीत बरं का, तर त्यांचा एका प्रतिमेमागे त्यांचा एक विचार आहे. आज जरी माणसाचा मला सांगा देहांत ज्यावेळेस होतो तेव्हा खरं तर मला तरी माझं म्हणणं असं आहे की मृत्यू झाला यापेक्षा देहांत झाला म्हणणं जास्त उचित ठरावं. कारण माणूस हा मरत असतो ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तो विचारानं मरत नसतो. माणूस हा कधीच विचारानं मरत नसतो, तो देहानं फक्त जात असतो. त्यानं शिकवलेली शिकवण, त्यानं केलेलं कर्म हे जिवंत राहत असतं आणि कर्माच्या रूपानं, त्याच्या कार्याच्या रूपानं, त्याच्या विचारांच्या रूपानं माणूस नेहमी जिवंतच असतो. म्हणून माणसाचा जो अंत होतो ना तो त्याच्या विचारांचा नाही होत, तो त्याच्या देहाचा अंत होतो. म्हणून जेव्हा मृत्यू होतो कुठेतरी तेव्हा मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा देहांत झाला हे मला जास्त उचित वाटतं. आणि ह्या तिन्ही महामानवांचा देहांत झालेला आहे. विचार रूपानं अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत संविधानाचा पान खोला. अजूनही ज्योतिबा फुले जिवंत आहेत, फक्त गुलामगिरीचं पान खोला, नाही का. अजूनही रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, फक्त रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या त्या छायेखाली येऊन तर बघा, नाही का. मी स्वतः या महाविद्यालयाचा माझी विद्यार्थी आहे आणि त्यामुळं इथे समोर बसलेले माझे मित्रगण असतील, उपस्थित सर्व शिक्षक असतील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आजचे, या सर्वांचा म्हणजे पहिल्यापासूनचाच एक परिचय आहे. आणि या व्यासपीठावरती बोलण्याचा कसा वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून असेल हा एक अनुभव आहे आणि अनुभवाची एक छोटीशी शिदोरी आहे. पण तरी मला एक आज व्याख्यानाच्या प्रमुख विषयाला हात घालण्याच्या अगोदर असं एक सांगावंसं वाटतं की माझ्या समोर बसलेली, माझ्या अवतीभोवती बसलेली आणि ह्या व्यासपीठावरती विराजमान असलेली मंडळी ही माझ्यापेक्षा खरंच वयानं, ज्ञानानं आणि मानानं दोन्ही गोष्टीनं मोठ्या आहेत. त्या सर्वांना मी वंदन करतो. माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला म्हणतात ना, त्याप्रमाणे माझे बोबडे बोल तुम्ही ऐकून घेता अशी अपेक्षा. आणि आजच्या या व्याख्यानासाठी खरं तर व्याख्यानमालेच्या जे पुष्प आहेत त्या पुष्प गुंफण्यासाठी आज जो विषय मी निवडलेला आहे, खरं तर 2 दिवस मी विचार करत होता. अरे संयुक्त जयंतीबद्दल बोलायचंय, फक्त एका महामानवाबद्दल बोलायचं असेल तर आपण अख्खं जीवनचरित्र पण सांगितलंच असता, परंतु 2 महामानव एका वेळेस बोलणं हे थोडंसं कठीण काम आहे. मग विषय निवडायचा तरी काय, म्हणून शेवटी म्हणतात ना ते कवीला कल्पना सुचते, म्हणजे कुठून येते ते अशी माहीत नाही. पण एक जुनं गाणं आहे, तुम्ही बघितलं असेल मराठीमध्ये, ती येते आणि जाते, येताना कळ्या आणि ते जाताना फुले मागते, मराठी गाणं. आणि हे गाणं गायकवाड सरांनी आम्हाला लेक्चर शिकवताना सांगितलं होतं, अजूनही आठवतं. काहीतरी आता इंग्रजी साहित्याचं लेक्चर होतं आणि तर साहित्यामध्ये साहित्यिक गप्पा येतातच, त्यामुळं ते आठवलं मला. तर तशी ती कवीची, ती येते म्हणजे कोण, ती नाही ती म्हणजे कवीची कल्पना, ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, ती म्हणजे कवीला येणारी ती कल्पना. ती येते, कशी येते, आणि येताना कळ्या आणते आणि जाताना फुले मागते. म्हणजे ती कविता म्हणते की तो आता फुलं मला, येताना कळ्याच्या स्वरूपात येते, कवीला म्हणते तो फुलं वाहतं. अशा पद्धतीनं तो विषय सुचला आणि विषय सर्वांसमोर मांडत आहे, गुलामगिरी ते संविधान.
हे 3 शब्द आहेत. गुलामगिरी ते संविधान हा फार मोठा प्रदीर्घ असा प्रवास आहे. खरं तर फुल्यांवरती बोलणं म्हणजे थोडं जिकिरीचं काम आहे बरं का, कारण भल्या भल्यांना फुले पचत नाहीत. फुले पचवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. मी तर काय म्हणतात ना, आम्ही संत तर सोडाच, पण तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. ज्यांना आपण संत म्हणतो तेच म्हणतात संत तुकाराम महाराज. किती लीनपणा आहे, किती कृतज्ञता आहे. ते काय म्हणतात, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास, असं तुकोबा म्हणतात. मग ही मोठी माणसं अशीच असतात, त्यांना त्यांचं मोठेपण निर्वावं लागत नाही. फुलाला त्याचा सुगंध स्वतःहून असं पसरवायला काही दूत धाडावे लागत नाहीत. फुलाचा सुगंध पसरवण्याकरता म्हणतो का फुल एखाद्या 4 दिशेने 4 दूत धाडले का सुगंध पसरवणे असं नाही, फुलाचा सुगंध आपोआप पसरतो. त्याप्रमाणे मोठ्या व्यक्तिमत्वांचा सुगंध, त्यांच्या कार्याचा सुगंध हा आपोआप पसरत असतो. आणि त्याचप्रमाणे फुलेंचं कार्य आहे, फुलेंची फिलॉसॉफी, फुलेंचं तत्वज्ञान हे पचवणं तसं फार अवघड आहे. पण आतापर्यंतच्या माझ्या आयुष्याच्या पाठीशी जी काही छोटीशी अनुभवांची शिदोरी लागलेली आहे, त्या शिदोरीमधून आज तुम्हाला काय देता येतं का, तुमची ज्ञानतृष्णा भागवता येते का, ते मी आज थोडंसं प्रयोग करणार आहे. कारण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास, त्यांचं विचार आपण तसं वाचतोच. अभ्यासक्रमामध्ये सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत तिथे, किंवा त्यांची फिलॉसॉफी आहे हे बऱ्यापैकी समजते, उलगडते. पण फुलेंचं समजणं थोडंसं कठीण आहे आणि ते समजण्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. त्यावर फार चिंतनही करावं लागतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले त्यांचा विचार करताना मला ती गुरु शिष्याची परंपरा आठवते. मला समजा गुरु आणि शिष्याची परंपरा आपल्या भारतामध्ये जी लाभलेली आहे त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे पहा, की दुरून सुद्धा म्हणजे गुरु दूर आहे तरी सुद्धा शिकता येतात एकलव्य, नाही का. आणि अशा पद्धतीने गुरु शिष्याची परंपरा आपल्याकडे आहे. तेव्हा गुरु कोण तर महात्मा फुले, शिष्य कोण तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग ह्यांचा कार्यकाळ जर बघितला तर भिन्न आहे, नाही का. गुरूंचं निर्वाण आहे आणि शिष्याचा जन्म आहे. 90 आणि 91 असा साल आपल्याला माहिती आहे. 90 साली फुले गेले, 91ला बाबासाहेब आंबेडकर आले. मग अशा पद्धतीनं जर कालकर्तृत्वाचा म्हणजे काळाचा जर विचार केला तर ही भिन्नता आहे. मग हे गुरु शिष्य कसे तर हे विचारांना, कारण गुरु किंवा शिष्य हे विचारधारेतून निर्माण होत असतात. वारसा हा विचारांचा असतो ना की रक्ताचा. हे फुलेंच्या साहित्यामधून कळतं की वारसा नेहमी रक्ताचा नाही चालवला जातो, वारसा विचारांनाच चालवला जातो. जर रक्ताने वारसा चालत असता तर भले भले जे काही आपण म्हणतो ना अशी अगदी मोठे राजे महाराजे होऊन गेले, त्यांचा आजही किंवा मोठे मोठे लोक होऊन गेले, त्यांचा जो वैचारिक वारसा आहे तो बऱ्यापैकी त्यांच्या कुटुंबातल्यांनी तर चालवलाच. परंतु अशी बरीच उदाहरणं आहेत की महापुरुषांचा वारसा हा इतर कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीने चालवला. म्हणजे आता फुलेंचं जर पाहिलं तर फुलेंचा कार्यकाळ वेगळा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो वैचारिक वारसा चालवला. तेव्हा महात्मा फुलेंचे वैचारिक वारसदार कोण म्हणणार तर त्याचं उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण वैचारिक वारसा पुढे चालवला, असा शिष्य असावा. त्यामुळे शिष्य आणि गुरु हे असे असले पाहिजे. आणि भारताला खूप मोठी उज्ज्वल परंपरा आहे. जेव्हा गुरु शिष्याबद्दल मी कुठेही बोलतो ना, माझ्या व्याख्यानामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, तेव्हा एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो की एकदा विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, तेव्हा रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांची पहिलीच भेट. तेव्हा विवेकानंदांना समजलं की अरे असे असे गुरु आहेत आणि ते कालिका मातेचे सेवक आहेत, तू त्यांच्याकडे जा. त्यांच्या एका शिक्षकांनी सांगितलं. असंच फिलॉसॉफीवरती काहीतरी लेक्चर सुरू होतं आणि विद्यार्थी तसे विवेकानंद होते, एक प्राचार्य त्यांना ते शिकवत होते. शिकवता शिकवता फिलॉसॉफी इतकी शिकवण्यामध्ये ते उच्च दर्जामध्ये ते लेक्चर गेलं की ते उपरती आल्यासारखं झालं म्हणजे विवेकानंदांना. आणि आता हे काय करावं, मग ह्या विद्यार्थ्याला कुठे धाडलं पाहिजे आपण, तर रामकृष्ण परमहंसांची वाट दाखवली. आणि मग असे गुरु त्यांना लाभले. म्हणतात ना ते माऊलींनी पण एक छान वर्णन केलेलं आहे की
राजा याची कांता काय भीक मागे. तसं ते गुरुचं वैभव एवढं असेल तर त्याचा शिष्य तसे असणारच ना. मग विवेकानंदांना पुढे पाठवलं आणि पहिल्याच भेट रामकृष्ण आपल्या झोपडीमध्ये आतमध्ये बसले होते आणि विवेकानंद तिथे गेले. तर दरवाजा टाकी वगैरे असेल, ठोठावलं असेल. आतमधून आवाज आला, कोण आहे रे? कोणी म्हटलं? रामकृष्णांनी. कोण आहे रे? मग आपल्यासारखीने काय उत्तर दिलं असतं? हाय अमुक अमुक गावचा किंवा हाय रामभाऊ शामभाऊ कृष्णा उत्तर दिलं असतं. आपली देहाला ठेवलेली नावं. पण ते विवेकानंद होते, त्यांच्यामधला विवेक जागृत होता. त्यांनी काय उत्तर दिले असेल बरे? कल्पना करू शकतो आपण. रामकृष्णांनी प्रश्न विचारला आतून, कोण आहे रे? आणि विवेकानंदांनी म्हटलं, कोण आहे तेच समजून घ्यायला आलोय. मलाच माहिती नाही कोण आहे, ते समजून घ्यायला आलोय. जर कोण माहिती असतं तर तुमच्या कशाला? असे शिष्य असावे लागतात, असे गुरुही असतात. म्हणून अशी उज्ज्वल परंपरा लाभलेले हे आपले गुरु शिष्याची परंपरा. आणि त्याच्यामधली एक परंपरा आता आपण बघतोय, गुलामगिरी ते संविधान. म्हणजेच महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा जीवनपट किंवा हा कालपट उलगडत असताना, त्याची पानं उलगडत असताना एक मला सांगावं असं वाटतं की महात्मा फुलेंचा म्हणजे हा जो विषय आहे त्याच्यामध्ये गुलामगिरी इन जनरल सेन्स, गुलामगिरी हे मांडणार नाही आहे. जनरल सेन्समध्ये गुलामगिरीचा जो अर्थ आहे तो तर आहेच, येईलच ओघानं. परंतु गुलामगिरी नावाचं जे फुल्यांचं पुस्तक आहे ते पुस्तकावरती बोल. कारण म्हणतात ना, साहित्याच्या विद्यार्थ्यानं पुस्तकावरती ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस त्याचं खरं ते साहित्य ज्ञान समोर येत असतं. आणि आम्हाला 2 वर्षाच्या MA इंग्लिशच्या म्हणजे प्रवासामध्ये विद्यापीठात तेच शिकवलं की एखाद्या पुस्तकावरती उत्तम बोलता आलं पाहिजे, तेव्हा तो साहित्यिक एक विद्यार्थी शोधतो. तर त्यामुळे मी हा विषय निवडताना गुलामगिरी एक जनरल सेन्समधून गुलामगिरी शब्दाचा अर्थ किंवा तो न मानता एक गुलामगिरी हे टेक्स्ट आहे, ते पुस्तक आहे, त्याविषयी आपण बोलूया आणि ओघानं येईलच. तेव्हा गुलामगिरी आणि संविधान हे दोन्ही पुस्तकं. आता एक माझं कुठेतरी चुकतं आहे बरं का. गुलामगिरीला पुस्तक म्हणणं योग्य आहे, पण संविधानाला पुस्तक म्हणणं तितकं योग्य नाही. संविधान, कॉन्स्टिट्यूशन इज डॉक्युमेंट. कॉन्स्टिट्यूशन जे आहे ना, आपली संविधान जे आहे ना, ते डॉक्युमेंट आहे, दस्तऐवज आहे. पण आता जनरल अर्थाने आपण त्याला पुस्तक म्हणतो, पण दॅट इज नॉट अ बुक, दॅट इज डॉक्युमेंट. तर जे काही संविधान आहे ज्याला आपण इन जनरलमध्ये पुस्तक म्हणतो, तर आताही म्हणूया, काही अडचण नाही. पण हे दोन्ही पुस्तकं याविषयी आपण बोलूया. हा जो प्रवास आहे हा बोलूया. तेव्हा खरं तर गुलामगिरी ज्यावेळेस 1883 गुलामगिरीचा बरोबर लेखांकन, तर त्यावेळेस आणि फुल्यांनी लिहायला घेतली आणि गुलामगिरी लिहित असताना अनेक त्याच्यामध्ये भाग केले. तर ह्याच्यामध्ये समानता काय आहे, तर गुलामगिरीमध्ये पण भाग आहेत बरं का. म्हणजे जो शब्द वापरला ना तो प्रकरण नाही वापरला, तो अध्याय तर नाहीच वापरला किंवा दुसरा कुठलाही नाही वापरला. भाग आहेत आणि आपल्या संविधानामध्ये पण भाग आहे. तर ही समानता मला दिसली त्याच्यामध्ये. आणि गुलामगिरीमध्ये सांगत असताना फुल्यांनी मानसिक गुलामगिरीवरती घाला केला. हो, गुलामगिरी म्हणजे तरी नेमकं काय, तर मानसिक गुलामगिरी. हो, भौतिक गुलामगिरी पाहिली आम्ही, काळ्या गोऱ्यांचा भेद पाहिला आम्ही परदेशामध्ये. त्या ठिकाणी एखादा कोणी काळा व्यक्ती दिसला त्याला आणायचा, गुलाम करायचा आपला आणि त्याच्याकडून हवी ती सगळी कामे करून घ्यायची. हे असा उद्वेग हा सगळा काही कार्यक्रम होता तो तिकडे चालत होता परदेशामध्ये. पण आपल्या इकडे कसली गुलामगिरी होती भारतामध्ये, तर होती. आणि त्या गुलामगिरीमधूनच पुढे प्रेरणा, तीच प्रेरणा पुढे संविधान रूपाने आता आपल्याला जन्माला आलेली आहे. कारण काय म्हणतात ना, नकाराचा नकार, निगेशन ऑफ निगेशन ही एक थेरी आहे बघा. निगेशन ऑफ निगेशन या थेरीमध्ये असं म्हणजे सांगितलंय, नकाराचा नकार. ज्यावेळेस कुठेतरी व्यवस्थेला, प्रस्थापित व्यवस्थेला नकार द्यायला सुरुवात होतो ना, त्यावेळेस पुढे काय होतं, तर काहीतरी नवनिर्मिती होते. म्हणजे आपल्यावरती जर अन्याय होतोय ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, गुलामाला गुलामाची जाणीव करून दिली की तो बंड करून उठेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठेल, पण त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. ही जाणीव होणं महत्वाचं आहे. आणि ती जाणीव अशी होत नाही, ती शिक्षणानं होते, नाही
नाही का. मग जाणीव शिक्षणाने होते. तर जे आपल्या भारतामधले पूर्वी आपण म्हणूया 1800च्याही अगोदरच्या काळामध्ये जे गुलाम म्हणून गणले गेले होते नाही का, जे प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये जे गुलाम म्हणूनच राहत होते, ज्यांना गाई गुरांसारखी सुद्धा किंमत नव्हती, मग आशांचा उद्धार व्हायचा असेल, त्यांना त्या गुलामाची स्वतः गुलाम आहोत याची जाणीव व्हायची असेल, तर त्याला शिक्षणाची गरज होती नाही का. मग ते शिक्षणच त्यांच्यापासून दूर होतं, ज्या गोष्टीमुळे त्यांना गुलामाची जाणीव होणार होती नाही का. मग ते गुलाम तसेच राहिले, त्यांना जाणीव झाली नाही स्वतःच्या गुलामगिरीची. ही जाणीव निर्माण करून देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये जी शाळा सुरू झाली मुलींची पहिली, ते प्रेरणेचं पहिलं पाऊल होतं. ते समाज बदलाचं, समाज परिवर्तनाचं पहिलं पाऊल होतं. त्या ठिकाणी एकदा म्हणजे सावित्रीबाई नेहमी आपल्या पतींना, ज्योतिरावांना काय म्हणायच्या, म्हणजे ज्योतिरावांना सर्वजण जे काय आहेत ना ते तात्यासाहेब म्हणायचे. सर्वच मंडळी तात्यासाहेब म्हणायचे. आपण हे आदरानं त्यांना तात्यासाहेब म्हणूया. तेव्हा माई म्हणजे आपल्या सावित्रीबाई आणि ते म्हणाले तात्याला. तर हे आपले जे तात्यासाहेब आहेत म्हणजे ज्योतिबा फुले आहेत, यांचा प्रवास उलगडत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांच्यामध्ये शिक्षणाची जी काही त्यांनी पायवाट सुरू केली, त्याच्यामुळेच आज या ठिकाणी जी महिलांची, जी मुलींची संख्या आपल्याला दिसते, याच्या मागे त्यांची प्रेरणा आहे, त्यांचं कार्य आहे, त्यांचा त्याग आहे. मग ही गुलामगिरी त्याची जाणीव करून दिली महात्मा फुले यांनी. गुलामगिरी लिहायला घेतली आणि त्याचे भाग केले. त्याच्यामध्ये प्रस्थापित समाज व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करत असताना संशोधकाने फक्त लेखी रेफरन्सेस वापरायचे नसतात, तर प्रत्यक्ष समाजामध्ये उतरून तळागाळाचा अभ्यास करायचा असतो, गावगाड्याचा अभ्यास करायचा असतो. हे फुल्यांकडून दिसून येतं. म्हणजे एखादा संशोधक आहे आणि भारतीय इतिहासावरती जर तो बोलत आहे, तर लेखी संदर्भांचाच फक्त विचार करायचा नसतो. आपण पहिल्यापासून म्हणजे अकॅडमिक ह्याच्यामध्ये शिकत आलेलो आहे की इतिहासाचे जे साधनं आहेत त्याच्यामध्ये मौखिक एक साधन आहे, लिखित साधनं तर आहेत, भौतिकही आहे. त्या मौखिक साधनांकडे म्हणजे पाठ करायची नसते. मग त्या मौखिक साधनांमध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे बाबा, आपण हळूहळू बरोबर गुलामगिरीकडे जाऊया. तुम्ही फक्त लक्ष देऊ. तर मौखिक साधनांपासून आपल्याला हळूहळू गुलामगिरी आणि फुल्यांकडे जायचं. तर हा प्रवास आपण आता निश्चित केला. पण मौखिक साधनांमध्ये येतं तरी काय, तर भलरी येते, ओव्या येतात, नागपंचमीला महिला जे गातात ना ते गाणी येतात नाही का. भलरी किती जणांना माहिती आहे त्या सगळ्या? तरुण वर्गाने हात वरती करा. भलरी भलरी तरुण वर्गानेचा फक्त इकडे तर सगळ्यांनी गायलेले आहेत. ते मला स्वतःला अनुभव नाही, आता मी त्यांच्यातच येतो, पण अवघड त्याच्यावर अभ्यास करतोय म्हणून थोडासा भाग आला. कोणाला माहिती भलरी काय असते हा काव्य प्रकार? मला वाटतं एकही हात वरती येईल नाही ते. तर ज्वारी काढताना, ज्वारी कसली जोंधळा म्हणूया आपण, जोंधळा काढताना भलरी गायली जाते. चल रगड्या होय रगड्या लाल्या गुलाल्या, चल रगड्या होय रगड्या लाल्या गुलाल्या, अरे हो हो रंगीत जोडीवाल्या, अरे हो हो रंगीत जोडीवाल्या. माग राहिला भलरी दादा लाल्या गुलाल्या, अरे हो हो रंगीत जोडीवाल्या. आणि ओवीमध्ये ही भलरी म्हणजे काय, तर पूर्वी ज्वारीची जी पिकं आहेत ना, जोंधळा, ते काढताना हे असं भलरी गाणं म्हणत म्हणत ते काम करायचे. म्हणजे आपली ऐतिहासिक वारसा समृद्ध आहे बघा. एवढं कष्टाचं काम करत असताना सुद्धा आपण साहित्य जपलंय, एवढं म्हणजे आपला साहित्यिक मौखिक वारसा जपलाय आपल्या पूर्वजांनी. आता आपण आपली कष्टाची काम करत असताना असं जाम होतं. ते भलरी झाले काहीच नाही. आणि महिला, आता हे झालं पुरुषांचं वगैरे म्हणजे, पण महिलांचं जात्यावरती दळण दळत असताना त्याही ओव्या गायच्या. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये सोनियाचा इळा, चंद्रभागेच्या पाण्यामध्ये सोनियाचा इळा, आई रखुमाई धुन धुते देव विठ्ठल देतो पिळा, रखुमाई धुन धुते देव विठ्ठल देतो पिळा. ही मौखिक साधन आहे तो, किती गोड वाटतं. मग ही साधनं लोक पावत चाललेली आहेत, ती लिखित स्वरूपात नाहीत. आणि ती लिखित स्वरूपामध्ये दस्तऐवजीकरणामध्ये आणावीत.
त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हावं आणि पुढच्या पिढीसाठी ही आपली मौखिक साधनं जतन करून राहावीत म्हणून त्यांचा संकलन करण्यासाठी मी स्वतः एक आमच्या पेडगावमधून अभियान सुरू केलेलं आहे, महाराष्ट्र मौखिक साहित्य संकलन व संवर्धन अभियान. ह्या अभियानाच्या माध्यमातून हळूहळू आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये ती व्हिजिट होणारच आहे. पुढे एक ओघाना विषय आला म्हणून सांगितलं. पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे वळूया की आपण बघत होतो मौखिक साहित्य. मग या मौखिक साहित्य आलं कुठून तर ते गावगाड्यामधून. मग महात्मा फुले यांनी तो गावगाडा अभ्यासला, त्यांनी पुस्तकं तर अभ्यासलीच परंतु गावगाड्यातलं संस्कृती अभ्यासली. त्यांना त्याच्यामध्ये मूल निवासी ह्या कन्सेप्ट आढळल्या. त्यांना त्या गावगाड्याच्या संस्कृतीमध्ये त्यांना काही बळीराजाची स्थानं दिसली आणि ती सगळी त्यांनी गुलामगिरीमध्ये एक रिसर्च पेपरच मला वाटतो गुलामगिरीचं काय त्याच्यामध्ये त्यांनी मांडले. आता जसं तुम्हाला असं पूर्वी सांगितलं त्यानुसार गुलामगिरी ह्या पुस्तकावरती आपण घेऊया. आता पुन्हा तर त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे बाबा, तर गुलामगिरी नेमकी झाली कशी, त्याला सुरुवात झाली कशी, तर ही मानसिकतेतून निर्माण झालेली आहे. ही जी हीनपणाची भावना आपल्या मनामध्ये येते ना, ती हीनपणाच्या त्या भावनेतून ही गुलामगिरी हळूहळू निर्माण होत गेलेली आहे. मग ज्योतिबा फुलेंनी संशोधनामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे सगळं आपण आतापर्यंत म्हणजे जी प्रस्थापित व्यवस्था आहे ह्या नकार न देता आहे अशी आपण स्वीकारत आलेलो आहे. मग हे आहे असं स्वीकारणं हे गुलामगिरी नाही तर दुसरं काय नाही का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण म्हणजे काय, तर बुद्धीचा विकास करत राहणं म्हणजे शिक्षण. आणि बुद्धीचा विकास कसा होईल, प्रश्न विचारला तर ज्ञानाची निर्मिती होते. When question arrive, then knowledge reflects. जेव्हा प्रश्न विचारतो ना आपण एखाद्या व्यवस्थेला किंवा कुठल्याही गोष्टीला, तेव्हा त्याच्यामधून ज्ञानाची निर्मिती होत असते. मग हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच कुठे होता, प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये काही समाजाला नव्हता ना. मग अशा समाजामध्ये फुल्यांनी जाऊन पाहिलं आणि अरे यांना तर प्रश्न विचारायचाही अधिकार नाही. तुम्ही शूद्र नावाचा चित्रपट पाहिला असेल माहित नाही, पण एकदा बघा, त्याच्यामध्ये जिवंत उदाहरण आहे. मी जेव्हा तो शूद्र नावाचा हिंदी चित्रपट पाहिला, अक्षरशः विद्यापीठामध्ये 2 वर्षाच्या त्या प्रवासात अख्खे 2 दिवस तो विषय माझ्या डोक्यातून जात नव्हता. म्हणजे खरं म्हणतात ना की तळपायच्या आत मस्तकाला जावी ना, तसा तो चित्रपट पाहिल्यावरती झाला मला. आणि 2 दिवस अक्षरशः ते विषय डोक्यातून गेला नव्हता. असा तो चित्रपटामध्ये भयंकर सगळं वास्तव दाखवलेलं आहे. आता काही वास्तव सांगता येत नाहीत आणि दाखवता येत नाही, तो भाग निराळा, परत ती काय म्हणतात ना, मनईच्या मनी आपण ते समजून घ्या. तर अशा व्यवस्थेला त्यांनी प्रश्न विचारला आणि नेमकं गुलामगिरी काय, तर आहे ती व्यवस्था त्याला प्रश्न न विचारता तशीच स्वीकारणं ही गुलामगिरी. मग आपल्या पूर्वापार चालत आलेल्या सर्व जे काही ग्रंथ प्रामाण्य आहे, ग्रंथ प्रामाण्यवाद आहे, त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फुल्यांनी थेट प्रघात केला आणि त्याला प्रश्न विचारला. व्यवस्थेला, त्या लिखाणाला प्रश्न विचारला की ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे हे परिवर्तनशील आहे का जसंच्या तसंच आहे. तर त्यांना एक आढळून आलं की परिवर्तनशील थोडं कमी आहे आणि आहेच्या तसंच आहे स्वीकार पुढच्या. ही अशी इमारत आहे ना वर्ण व्यवस्थेची, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य, ही अशी इमारत आहे ना, त्याला इमारतीला मजले आहेत हो, पण त्याला जिनाच नाही कुठे. अशी इमारत आहे ही वर्ण व्यवस्थेची की ज्याला मजले तर आहेत परंतु त्याला वरच्याला खाली जाता येणार, खालच्याला वरती येता येणार आहे. त्यांनी तिथंच बसावं. झाडू विकणाऱ्यांनी, किरसुन्या बांधणाऱ्यांनी किरसुन्या बांधाव्यात नाही का. जे आहेत मडके घडवणाऱ्यांनी त्यांनी मडकेच घडवावी, त्याच्या पोरांना मडकच घडवावं. जो शेती करतो त्याने ती शेतीच करावी. जो हे जे करतो त्याने तेच करावं नाही का. मी स्वतः सत्यनारायणाच्या पूजा करतो, म्हणजे नाही का. ज्याला आपले जे हे आहेत ना राजर्षी शाहू महाराज, त्यांनी सुद्धा एक विधान केलं होतं. त्यांनी सुद्धा राष्ट्र म्हणजे क्षात्र जगद्गुरु पदावरती एका दलित समाजाच्या व्यक्तीला बसवलं होतं. कशामुळे की तो दलित समाजाचा आहे म्हणून नाही, त्याची ती योग्यता होती. म्हणजे तिथं योग्यता पाहिली, जात पात नाही पाहिली, बरोबर.
ज्या विद्यापीठामध्ये मी 2 वर्ष शिकलो तिथे त्या वातावरणामध्ये एक गोष्ट मला खूप जाणवली आणि तिथली एक गोष्ट मला खूप भावली, ते म्हणजे आमचं विद्यापीठ गीत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं विद्यापीठ गीत. त्याच्यामध्ये ते खूप सुंदर आहे, खूप अर्थ त्याच्या घन आहे. कवी मंगेश पाडगावकरांना लिहिलेलं. पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान. जाती भेद धर्म भेद वंश भेद दूर, जाती भेद धर्म भेद वंश भेद दूर, लाख लाख कंठातून हाच एक सूर, करुणेच्या चरणाशी नको हो विज्ञान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, अक्षर वरदान, अक्षर वरदान. विद्यापीठाचं गोडवं गाणारं विद्यापीठ गीत आहे. याच्यामध्ये जो अर्थ आहे ना दडलेला, जातीभेद धर्मभेद वंशभेद दूर, तर खरंच मला ते जाणवलं बरं का. आता मी ऐकीव गोष्टीवरून सांगत नाही, माझ्या अनुभवातून सांगतो. विद्यापीठाच्या त्या मेन गेट आहे ना, त्याला मुख्य प्रवेशद्वार म्हणून, त्याच्यामधून आत जात असताना खरोखर म्हणजे आता मला जे मित्र मिळाले त्या माझ्या फ्रेंड सर्कलवरून हे विधान करतोय, जनरल मला माहित नाही की खरोखर जातीभेद धर्मभेद वंशभेद हे बाहेर सोडून ते विद्यार्थी आतमध्ये येतात. खरंच येतात. म्हणजे माझं फ्रेंड सर्कल तरी तसं होतं विद्यार्थ्यांमध्ये. आणि धर्मावरती, जातीवरती, वर्णव्यवस्थेवरती किंवा विज्ञानावरती, तत्वज्ञानावरती, अजून राजकारणावरती, अशा विविध विषयांवरती आमच्या हॉस्टेलवरती अशा एवढ्या चर्चा रंगायच्या की त्या चर्चांमध्ये म्हणजे अगदी टोकाला जायच्या, पण कधीच कोणी व्यक्तिगत मनावरती घेत नव्हतं. स्वतःला त्रयस्थ ठेवून ते बोलत होते, स्वतःला बाजूला ठेवून फक्त चर्चेचा विषय म्हणून ते रंगवत होते, फुलवत होते. आता त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कुणी बिहारचं होतं, कुणी त्रिपुराचं होतं, कुणी वेगवेगळ्या मध्य प्रदेशमधलं होतं, परदेशातलाही काही होते, पण त्यांचे हॉस्टेल वेगळे असल्यामुळे आमच्या चर्चेत ते नसायचे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी होते. मग ते काही एकाच समाजाचे किंवा जातीमधले होते का, असं विविध होते, पण सगळेजण चर्चा करत असताना स्वतःला त्रयस्थ ठेवून करायचे. म्हणून मला वाटतं की खरंच हे जे विद्यापीठ गीत आहे ना आपलं, ते खरंच सार्थक झालं त्या विद्यापीठाचं गीताचं आज, की ते मला दिसून आलं नाही त्याच्यामध्ये. खरंच ते पुढं स्वतःला त्रयस्थ ठेवून सगळे चर्चा गप्पा गोष्टी करत असायचे. मग आपण पाहत होतो की ही जी वर्णव्यवस्थेची इमारत आहे ना, त्या इमारतीला वरचं खाली खालचं वरती जाता येत नाही. मग जे पहिल्यांदा समजा एखाद्या कुठल्या ग्रंथामध्ये हे आहे की हे अमुक माणसाने हे करावं, अमुकने ते करावं, हे नेमून दिलेली कामं बाबा तुझ्या धर्मात तुझ्या नशिबात तेच आहे, तू तेच करावं. मग हे गुलामगिरी म्हणावं का याला मुक्त संचार म्हणावा, स्वातंत्र्य म्हणावं? हे स्वातंत्र्य नव्हतं, ही गुलामगिरीच होती. ती काय केली फुल्यांनी हेरली, त्याच्यावरती फक्त हेरली नाही, त्याच्यावरती फक्त लिखाण केलं नाही तर कृती केली. कृतीयुक्त लिखाण हे फुल्यांचं होतं, फक्त लिखाण नव्हतं. किंवा आपल्याला काय म्हणतात ना, फक्त व्याख्यान देणं वगैरे असं नव्हतं. कृतीशील व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा फुले. मग त्यांनी त्या समाज व्यवस्थेचा अभ्यास केला, गावगाड्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये खंडोबा नावाचा एक दैवत आहे, नाही का? माहिती आहे ना सगळ्यांना? येळकोट जय मल्हार, खंडोबा माहितीच असेल. मग असे खंडोबा किती आहेत मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये? किती आहेत? जेजुरीचा खंडोबा माहिती असेल आपल्याला सगळ्यांना, पण बाकी वालीचा एक आहे, पालीचा शेवटचा एक आहे, अजून बरेच आहेत. असे 9 खंडोबा आहेत. किती? 9. मग आपण जर आता फुले, तर आता ही पण माझ्या पाण्यामधून बोलतोय, पण विचार फुल्यांचे इथे लक्षात घ्या. फुले अवतार कल्पनेला विरोध करतात आणि त्याच्यामध्ये ते असं सांगतात की अवतार वगैरे याच्यातून खंडोबा जन्माला आलेले नाही. तर खंडोबा कोण होते? तर कोण होते ते सांगतो आता, नाही काय? कारण खूप संवेदनशील मुद्दा आहे, नाही का? फुल्यांवरती बोलणं म्हणजे खूप संवेदनशील आहे.
आमच्या मातोश्री आई इथे बसलेल्या आहेत. म्हटले बाळा तू घरी जे सांगतो ना द्वेषाद्वेषाला ते तिथे करू नकोस. व्याख्यानामध्ये फुलेंसारखा विषय मांडतोय, संवेदनशीलतेने मांड जरा, नाही का, पण संवेदनशीलच विषय. मग फुलेंनी काय केलं तर ते ग्रंथामध्ये गुलामगिरीत मांडलं की हे 9 खंडोबा कसे काय बाबा. ते कोण होते, संशोधक होते फुले. मग त्यांनी वर्णन केलं की हे 9 म्हणजे काय असावे. तर ज्यावेळेस बळीराजा नावाचा राजा होऊन गेला पूर्वी आपल्या भारतामध्ये, नाही का, बळीचं स्थान, नंतर ते बलुचिस्तान, बळी राजा होता. मग हा बळीराजा आपण कोणाला म्हणतो तर शेतकऱ्याला म्हणतो. आपण मगाशी भलरी बघितली, नाही का, आपण बळीराजा शेतकऱ्याला म्हणतो. पण बळीराजा हा खरोखर हाडामासाचा राजा होऊन गेलेला आहे असं गुलामगिरी सांगतो. आणि तो आपल्या भारतामध्ये कृषी संस्कृती ज्यावेळेस कळसाला पोहोचली होती त्यावेळेस तो राजा, आणि तेव्हा कृषी संपन्न हा भारत देश अगदी सुखात नांदत होता. इथल्या ज्या सगळ्या काही 12 बलुतेदार आहेत, 18 बलुतेदार आहेत, ते सगळे सुखात नांदत होते. त्यावेळेस हा बळीराजा आणि आपल्या रयतेला सुखात ठेवत होता. रयतेच्या मला वाटतं डॉक्टर आह साळुंखे यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की काळजाच्या 7व्या पडद्याच्या कोपऱ्यात लपवून ठेवावा इतका सुंदर राजा आमचा बळीराजा, नाही का. अगदी छत्रपती शिवाजी महाराजच, त्यांनाही काळजाच्या 7व्या कोपऱ्यात लपवून ठेवावे असेच राजा, असे राजे घडून गेले तिथे. मग हा बळीराजा त्याने काय केलं तर आपल्या जी काही राज्य व्यवस्था होती त्याचे 9 भाग केले. कोणत्या भागाचे तर बळीराजाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातला जो भाग होता त्या महाराष्ट्रातल्या भागाचे त्यांनी त्याच्या सोयीसाठी 9 भाग केले. जसं आपण आता तहसील हा विभाग बघतो, जिल्हाधिकारी कार्यालय बघतो, जिल्हा, तालुका, गाव, असं जे काही भाग केलेले आहेत प्रशासन शासन सुव्यवस्थित चालावं म्हणून, तसं बळीराजानं त्याची व्यवस्था, राज्य व्यवस्था सुकर चालावी, व्यवस्थित चालावी म्हणून 9 भाग केले महाराष्ट्राच्या भूमीचे. आणि त्या 9 भागांना त्याने खंड असं संबोधलं. त्याने खंड संबोधलं आणि त्या एका खंडावरती एक खंडोबा नावाचं पद निर्माण केलं आणि त्याच्यावरती एक व्यक्ती ठेवला. हाडामासाचा चमत्कार करणारा असा नाही, हाडामासाचा व्यक्ती माणूस होता तो खंडोबा, असं गुलामगिरी सांगते. कृष्णा बोलून फक्त सांगतोय, ते गुलामगिरी सांगते, माझी वाणी आहे फक्त. तर गुलामगिरीमधून मग त्यांनी काय सांगितलं की हे जे 9 खंड आहेत महाराष्ट्राच्या भूमीचे, त्या 9 खंडावरती एक अधिकारी ठेवला. त्या अधिकाऱ्याला खंडोबा नावाचं ते पद होतं, त्या खंडाचा खंडोबा, बरोबर. आणि आजही समाजामध्ये आपण पाहतो की खंडोबा हे 9 आहेत. त्याचा अर्थ बरोबर ते अधिकारी आहेत पूर्वीच्या बळीराजाच्या राज्य व्यवस्थेतले ते अधिकारी आहेत. ते चांगले होते, त्याचं प्रशासन ते चांगलं करत होते, म्हणून समाजामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता, आदर निर्माण झाला. आणि आजही ज्या त्या भागातले जे लोक आहेत ना ते आपापल्या भागातल्या खंडोबालाच जातात. आता मला सांगा, जर श्रीगोंदा तहसीलमध्ये जर मी म्हणजे राहतोय, श्रीगोंदा तालुक्यामध्ये, माझं काहीतरी डॉक्युमेंटेशनचं काम आहे, तर मी पारनेरला गेलं तर जमन का, किंवा वेगळ्या कुठल्या तरी दौंडला गेलं जमन का, श्रीगोंद्याच्या तहसील कार्यालयातच जावं लागेल ना मला. तसं आज आपल्या भागामध्ये जनरली लोक जेजुरीच्या खंडोबाला जातात किंवा जेजुरीच्या खंडोबाचा उदो करतात. मग आपल्या भागाचा तो क्षेत्रपती होता, या भागाचा एवढी भूमी त्याच्या अधिपत्याखाली होती. आणि आपले जे पूर्वज आहेत ना ते त्या खंडोबाकडे आपली डॉक्युमेंटेशनची काही कामं असते ती घेऊन जात होती. डॉक्युमेंट तर नव्हताच, कागद तर नव्हताच होते. खूप आधीचा काळ सांगतोय मी, ज्यावेळेस कागदपत्राचं लिखाण नव्हतं, ज्ञान हे फक्त मौखिक रूपात पुढे पास होत होतं. पण त्यावेळेची गोष्ट, जेव्हा तो कागद वगैरे नव्हता, पूर्वीची गोष्ट, ज्यावेळेस मूर्तिशास्त्राचाही शोध भारतामध्ये आला नव्हता. इराकमधून आपण म्हणतो, ज्यावेळेस ते मूर्तिकार इथे आले, त्यांनी मूर्त्या घडवायला सुरुवात केली, तेव्हा भारतामध्ये ते नक्षीकाम, मूर्ती वगैरे सुरू झाल्या. नाहीतर त्याच्या अगोदर भारतामध्ये जी स्मारकं आहेत ना, ती स्मारकं आज आपल्याला गावगाड्यामध्ये गेल्यावरती दगडाला शेंदूर लावलेला दिसेल ना, ती पूर्वीच्या काळात होऊन गेलेल्या महामानवांची किंवा काहीतरी चांगलं काम केलेल्या लोकांची ती स्मारकं आहेत. त्याला शेंदूर लावलेला दगड समजणं ही आपली चूक होईल. आणि हे आपल्याला कुठलाच लेखी ग्रंथ वाचून समजणार नाही. ह्याचा अभ्यास करायचा असेल तर गावगाड्याची संस्कृती अभ्यासली पाहिजे, ज्या संस्कृतीचा अजून लिखाणात समावेश व्हायचा बाकी आहे.
असं समजू नका की सर्वच ज्ञान पुस्तकामध्ये आहे. बरंच ज्ञान असं आहे जे पुस्तकात यायचं बाकी आहे, अजून त्याच्यावर संशोधन काम करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये, या विश्वामध्ये, या नव्हे नव्हे तर या ब्रह्मांडामध्ये अज्ञात गोष्टी खूप जास्त आहेत आणि ज्ञात गोष्टी खूप कमी आहेत. त्या अज्ञाताचा शोध अजून लागायचा आहे, त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर व्हायचं. मग फुलेंनी काय केलं, तो गाववाडा अभ्यासला, त्याच्यातली संस्कृती अभ्यासली. आपण काय करतो, आपला शुभ प्रसंग असेल ना, लग्नतिथी वगैरे, तर खंडोबाला जातो जोडीनं 5 पायऱ्या. आणि मग नाही 5 पायऱ्या म्हणलं की का असं ते भविष्याचे वेध, ठीक आहे. तर अशा प्रकारे खंडोबाला, म्हणजे आपण आता मॅरिड सर्टिफिकेट काढतो, बरोबर. मग पूर्वीच्या काळी आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जे 12 बलुतेदार, 11 बलुतेदार होते, यांच्यात काय होतं की आपला जो क्षत्रपती ना खंडोबा, त्याच्याकडे जायचं आणि बेलभंडार उचलायचा आणि आपल्या लग्नाचा एक बाबा ते काहीतरी पुरावा म्हणून ते करायचा. मग तो खंडोबा त्यांना आशीर्वाद द्यायचा वगैरे वगैरे. मग ते तिथून आलं का त्यांना वाटायचं की आता अधिकृत आपण पती पत्नी झालो. मग ही पूर्वीची परंपरा अजूनही तशीच चालू राहिली. आणि लग्नातिथीमध्ये आपण काय करतो तर जागरण गोंधळ घालतो. खरं तर एका ग्रंथामध्ये मी तर असं वाचतं की जागरण गोंधळ आहे ना, जागरण म्हणजे रात्रीचं जागायचं जागरण नव्हतं, ते दिवसा घालायचे पहिले, ते नंतर रात्रीचं घालायची पद्धत सुरू झाली. जागरण म्हणजे असं नाही, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. याच्यामध्ये जागरण काय झोपेतून उठण्याचं आहे का? काकड्यामध्ये ते काकड्यामध्ये नाही, काकड्यामध्ये ते थंडीतच असतो, काकड्यातच काकडा असतो तो. पण असं म्हटलेलं आहे ना, उठा जागे व्हा रे, मग ते संतांनी जे म्हटलंय ना जागे व्हा, ते काय असं झोपीतलं नाही. जागे व्हा म्हणजे आपल्या विचाराच्या ठिकाणी जे तुम्ही झोपी गेलात ना, ते जागे व्हा, सजग व्हा. थोडक्यात तुम्ही सजग व्हा. तुमच्यावरती कुणीतरी येऊन आक्रमण करेल आणि तुम्ही ते आहे असेच जगायला सुरुवात करताल, हे नाही. तुम्ही स्वतःचा विचार, स्वतःच्या बुद्धीने चाला म्हणजे जागवा. तुमचा विवेक जागा करा म्हणजे जागवा, नव्हे की झोपीतून जागवा. स्वप्नीचे चैला जाईल रया, असं माऊलींनी म्हटलेलं आहे, ज्ञानदेवांनी. मग चैल्या म्हणजे जागेपणी, ती जुनी मराठी भाषा आहे. चैल्या म्हणजे आपण म्हणतो ना, तुला मला चेवाला, चेवाला म्हणजे जाग आली, मराठीतला एक शब्द आहे. मग माऊली त्यांच्या भाषेत म्हणतात चैल्या म्हणजे जाग होणं, तशा अर्थाने. मग अशा पद्धतीनं जागा झालेल्यांच्या ठिकाणी ज्यावेळेस फुलेंचा विवेक जागा झाला आणि त्यांनी गावगाडीची संस्कृती अभ्यासली, तेव्हा गुलामगिरी लिहायला घेतली. त्याच्यामध्ये खंडोबा हे प्रकरण म्हणजे आपण बघतोय, तो मुद्दा बघतोय आपण, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की हे 9 का, ह्याचं उत्तर इथे सापडलं आता. तर हे 9 क्षेत्रपती होते, त्या क्षेत्राचे अधिपती होते, म्हणून ते 9 खंडोबा. आणि आजही आमच्या भागामध्ये अजूनही आम्ही तरी कधीच, म्हणजे आपण तरी कधीच आता तितक्या भावनेने पालीच्या खंडोबाला गेलो नसेल, जेजुरीच्या जेवढं जातो तेवढं. पण कोकणामधले तिकडच्या भागातले जे लोक आहेत ना, रायगड परिसर वगैरे, तर ती पालीच्या खंडोबाला जातात, ती जेजुरीला तिकडं एवढं येत नाहीत. मग असं का बरं? खंडोबा तर देवाचे आहे ना, एकच पाहिजे ना, सगळीकडे कशाला जात आहे? मग हे आपापल्या भागातले लोक आपापल्या खंडोबालाच का जातात? तर त्याच्यामुळे कारण फुलेंनी तेच सांगितलेलं आहे की ही जी आहेत ना, ही समाज व्यवस्थेमध्ये पूर्वीचे अधिकारी आहेत. त्याच्यानंतर ज्योतिबाचं असं, तो दख्खनचा राजा म्हणतो. अजूनही गावगाड्यामध्ये त्याला लेखनात तिकडे काही असेल, कारण लेखणी आपल्याकडे नव्हतीच पूर्वी. प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये ज्यांना गुलाम म्हणून वागवलं, त्यांच्या हातामध्ये लेखणी नव्हती. त्यामुळं त्यांचा इतिहास बघण्यासाठी जे लेखणीने लिहिलं गेलेलं आहे ते अभ्यासून जमणार नाही ना. जे लेखणीच्या बाहेरच आहे ते अभ्यासावे लागेल. त्यांचा इतिहास मांडायचा म्हटलं तर हे फुले आपल्याला शिकवतात आणि ही गुलामगिरी आपल्याला शिकवते, हा ग्रंथ आपल्याला शिकवतो. त्याच्यामध्ये तळी भंडार आपण उचलतो, तर शुभप्रसंगी तळी उचलली जायची. तर ज्यावेळेस युद्धाला वरती जाणं व्हायचं त्यावेळेस तळी भंडार उचलणं हा बळीराजाचा राज्यव्यवस्थेतला एक भाग होता. ते अजूनही त्याची जे जनता आहे, लोक आहेत, ते करतात, ते साजरा करतात. जो दसरा आहे आपला, तोही साजरा करण्याची वेगवेगळी पद्धती आहेत. म्हणजे आपल्याला गुलामगिरी नेमकं शिकवते काय, तर जे चालत आलेल्या प्रस्थापित व्यवस्था आहे त्याला नकार, म्हणजे जर ती आपल्या समाज व्यवस्थेसाठी, त्याच्या सगळ्यांच्या विवेकासाठी, सगळ्यांच्या उत्थानासाठी, उन्मूलनासाठी जर ती बाधक असेल तर त्याला विरोध करायला काही हरकत नाही. आणि विरोध करायला आपल्याला गुलामगिरी शिकवते, महात्मा फुलेंचे चरित्र शिकवतात. मग त्यातून हा वारसा घेतला कोणी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी काही साधा नाही घेतला, म्हणजे असंच नाही घेतला.
त्यांना सुद्धा स्वतःला खूप भोगावं लागलं. कारण एक म्हणतात ना, दलित लिटरेचर हा आम्हाला विद्यापीठामध्ये 2 वर्ष शिकवण्यासाठी एक विषय होता, पेपर होता. त्याच्यामध्ये भरपूर शिकवलं गेलं. मग असं त्याच्यामध्ये सांगितलं की दलित जे स्वतः दलिताच्या व्यथा ज्याने भोगलेल्या आहेत ना, तोच व्यक्ती दलिताच्या व्यथा ज्याने मांडलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये जी कणखरता आहे ना, ती दुसऱ्या याच्यामध्ये नसणार. ती फक्त दुसऱ्याने जर मांडल्या तर ती अभ्यास पूर्ण होईल फक्त. पण स्वतः दलितपणाच्या व्यथा ज्याने मांडल्या ना, ते खरे दलित साहित्य म्हणावं, म्हणून घ्यावं. मग बाबासाहेबांनी जे लिहिलं तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून लिहिलं. एकट्याचाच प्रवास आहे ना बाबासाहेबांचा बऱ्यापैकी. पुढे आता नंतर त्यांना मग रमाबाईंची साथ मिळाली वगैरे वगैरे. तर एकट्याने गायचे रे एकट्याचे गाणे म्हणतात, त्याप्रमाणे बाबासाहेबांचा प्रवास सुरू झाला होता. लहानपणी अनेक अनटचॅबिलिटी ज्याला म्हणतो, अस्पृश्यता ती त्यांनी अनुभवली स्वतः, आणि त्याच्यामधून त्यांचा विवेक जागा होत गेला की नाही, अरे बाबासाहेब म्हणाले, मी ज्यावेळेस परदेशामध्ये शिकत होतो ना, त्यावेळेस तिथे शिकताना तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये सगळे खेळेबळीने वागतात, आणि मग इकडे भारतामध्ये ज्यावेळेस मी शाळेत बसतो त्यावेळेस मी ज्यावेळेस गणित सोडवायला फळ्यावरती जातो त्यावेळेस फळ्याच्या मागे असणारे डबे घ्यायला सगळे विद्यार्थी का उठतात? का तर त्या फळ्याच्या मागे जे डबे आहेत ना, ते बाबासाहेब जेव्हा फळ्याला स्पर्श करतील तर फळ्याचा स्पर्श त्या डब्यांना होईल, डब्याचा स्पर्श त्या अन्नाला होईल आणि अन्न विटाळेल अशी समजूत होती. म्हणून ते सरांना सांगायचे बाकीचे विद्यार्थी, थांबा मला ते डबे काढू द्या, मग बाबाला पुढे पाठवा. अशा प्रकारचा हा अन्याय सहन केला. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही विरोध सहन करा पण अन्याय सहन करू नका. विरोध सहन करा, म्हणून तर समाजामध्ये विरोधी पक्षनेता असतो. असायलाच पाहिजे. विरोध काय करतो? ज्ञानाला निर्मिती चालना देतो. म्हणून विरोध असावा पण अन्याय नसावा, विरोध जरूर असावा. मग हे बाबासाहेबांनी शिकवलं. त्यांनी संविधानाची निर्मिती ह्या सगळ्या घटनांमधूनच झालेली आहे. आणि जेव्हा हळूहळू पुढे संविधानाची निर्मिती झाली, संविधान सभा तयार झाली, त्याच्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर म्हणून निवडून आले आणि त्यांनी संविधानाचा मेन मसुदा लिहिला आणि पुढे संविधान जन्माला आलं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वतः परत अंगीकृत केलं भारतीय जनतेने. आणि पुढे आता आज आपण सगळे सुखाचे दिवस बघतोय. हे संविधानाचं कारण आहे, ह्याच्या मागे खूप मोठी प्रेरणा आहे. त्याच्यामुळे हा जो सगळा प्रवास आहे हा मांडायचा म्हटला तर अनेक दिवस लागतील, अनेक खंड अपुरे पडतील लिहायचं म्हटलं तर. पण तरी संक्षिप्त वाणीमधून मी हा मांडण्याचा प्रवास केला. गुलामगिरी ते संविधान हा विषय तसा संवेदनशील आहे, परंतु माझ्या वाणीमधून मी जसा जमेल तसा आतापर्यंतच्या ज्ञानाच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला. जर कुठे एखादा तिला शब्द गेला असेल किंवा कोणाचं मन दुखावलं असेल तर मी विद्यार्थी नात्यानं गुरुवर यांची माफी मागतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल